मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा जे बिल आहे ते आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल। खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं। ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं, या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती। आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे, चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। 3 तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे। ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे। कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही, कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही, तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते, त्यांच्यावर मात्र याच्यामुळे टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो। मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करते। सर, बोर्डाची ती त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतींच्या गटात घालायची, यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या, असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं आहे। विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही। किंबहुना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले। 25 राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। जेव्हा काही उरत नाही, कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही, त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात। मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील, पण त्यांना केवळ लांगुलचालन करायचं आहे, केवळ मतांची लाचारी आहे, त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात। ऐसा है, वक्फ बोर्ड का जो बिल आया है हम उसका समर्थन करते हैं। जो हमारे संविधान में धर्मनिरपेक्ष इस शब्द का उपयोग किया गया है, उस शब्द को परिभाषित करने वाला ये बिल है। जो कांग्रेस ने कानून तैयार किया था, इसमें कोर्ट जाने का भी अधिकार छीन लिया गया था, जिसके कारण कई लोगों की जमीनें ये वक्फ बोर्ड ने ले ली। गांव के गांव वक्फ के दिखाए और जब लोगों ने उससे भी पुराने अपने जो सबूत है वो पेश किए तो उनको बताया गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधान ही नहीं है, इसलिए वो ठीक करने का प्रावधान इसमें किया गया है। जो वक्फ की जमीनें वक्फ के नाम से जमा की और कांग्रेस के नेताओं ने बाद में उन जमीनों को धीरे धीरे अपने नाम करवा लिया, ऐसी चीजें वो न कर पाए, ऐसे प्रावधान इसमें किए गए हैं। 3 तलाक के बाद महिलाओं को फिर एक बार हमारी मुस्लिम बहनों को वक्फ बोर्ड में भी जगह देने का काम इस बिल ने किया है। ये बिल किसी भी धर्म के खिलाफ नहीं है, किसी भी आस्था के खिलाफ नहीं है, किसी भी आस्था को ठेस पहुंचाने वाला नहीं है। जो गलतियां हुई थी उन गलतियों को सुधारने वाला और जो लूटना चाहते थे ऐसे लुटेरों को पाबंदी लाने वाला इस प्रकार का ये बिल है।
इसलिए मैं ऐसा मानता हूं जिनकी जिनकी बुद्धि में विवेक शेष है